जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे। या ठिकाणी पहा, जे मुली ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होता, तर ती भरती निघलेली आहे। ती भरती म्हणजे MSRTC मध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती निघालेली आहे। ही भरती कुठे आहे आणि या भरतीमध्ये जागा किती आहे, हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। आता या भरतीचे संपूर्ण अपडेट, या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, कोणकोणते पद भरायचे आहे आणि अर्ज करण्याची शुल्क किती लागणार आहे, SC साठी किती लागणार आहे, OBC साठी किती लागणार आहे, खुला वर्गासाठी किती लागणार आहे, संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अर्ज करण्याची पद्धत, तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला मध्ये सोडून जाऊ नका, मध्ये सोडून गेलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे साईटला। तर या ठिकाणी पहा, बेस्ट मुंबई भरती 2025। तर बेस्ट मुंबई उपक्रमाच्या मुंबईमध्ये बस चालक, बस वाहक पदांची भरती निघालेली आहे। हे संपूर्ण पदांची भरतीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो, व्हिडिओमध्ये मिस करू नका। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहनमध्ये ड्रायव्हर पदे भरण्यासाठी बेस्ट मुंबई भरती 2025 ही भरती सुरू झालेली आहे। यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर ही पदे भरण्यात येणार आहे। तर त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो। जर तुम्ही बेस्ट मुंबई 2025 या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि PDF जाहिरातीची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे। अगोदर PDF जाहिरात वाचा, त्यामध्ये PDF जाहिरातमध्ये शैक्षणिक पात्रता किती लागणार तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला त्या PDF जाहिरातमध्ये भेटणार आहे मित्रांनो। तर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच अर्ज करा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा पदाचे भरतीचे नाव, तर या ठिकाणी पहा भरतीचे नाव या ठिकाणी दिले आहे, बेस्ट मुंबई बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई भरती 2025। तर विभाग पहा, ही भरती बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबईमध्ये या विभागामध्ये होणार आहे मित्रांनो। तर भरतीचा प्रकार पहा, या भरतीद्वारे उमेदवारांना ट्रान्सपोर्ट अंतर्गत नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे। तर श्रेणी पहा, ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे मित्रांनो। तर नोकरीचे ठिकाण पहा, तर जे उमेदवार हे भरतीसाठी सिलेक्शन होणार त्यांना मुंबई या ठिकाणी नोकरी मिळणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा पदाचे नाव, तर पदाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे। तर इलेक्ट्रिक AC बस चालक ही पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत। त्यामुळे जे उमेदवार ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदावर नोकरी करू इच्छित असतात त्यांच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे। तर एकूण पद पहा, तर एकूण पदे रिक्त पदांची पुष्टी करण्यात आलेली नाही मित्रांनो अजून, तर त्यासाठी तुम्ही PDF जाहिरात पाहायची आहे। तर आवश्यक शैक्षणिक पात्रता पहा, या ठिकाणी सांगितलेलं आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता। तर या ठिकाणी पहा पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। तर ड्रायव्हर या पदासाठी पहा, ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार किमान 8वी पास असावा। तर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जाहीर केलेली प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा परवाना व बॅच बिलला पाहिजे त्याच्याकडे, म्हणजे लायसन आणि बॅच बिलला पाहिजे। तसेच किमान 2 वर्षाचा प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, म्हणजे अनुभव त्याला पाहिजे 2 वर्षाचा अवजड वाहन चालवण्याचा त्याला अनुभव पाहिजे। तर कंडक्टर या पदासाठी पहा, कंडक्टर या पदासाठी उमेदवार किमान 10वी पास असावा आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण
महाराष्ट्र यांनी जाहीर केलेले बस वाहकाचा परवाना व बॅच पाहिजे. त्याच्याकडे पण लायसन पाहिजे आणि बॅच पण पाहिजे, कंडक्टरचा बॅच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला मिळणारं वेतन पहा, या ठिकाणी तुम्हाला दरमहा बस चालक जर असेल तर CTC या बस चालकाला 25,000 तुम्हाला मासिक वेतन भेटणार आहे आणि वाहकाला 22,102 तुम्हाला भेटणार आहे. तर अर्ज पद्धत पहा, या ठिकाणी तुम्हाला अर्ज पद्धत सांगितलेली आहे. तर उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता. ऑफलाईन पद्धतीने करायचं असेल तर ऑफलाईन पद्धतीने पण तुम्ही अर्ज करू शकता. तर अर्ज शुल्क पहा, तर अर्ज शुल्क यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे अर्ज शुल्क दिलेले नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म तुम्ही फ्रीमध्ये भरू शकता मित्रांनो. तर अर्ज सुरू होण्याची तारीख पहा, 2 एप्रिलपासून अर्ज चालू झालेला आहे मित्रांनो. तर 2 एप्रिलपासून तुम्ही अर्ज भरू शकता. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा, या ठिकाणी सांगितलं अर्ज करण्याची शेवटची तारीख तर 2 एप्रिलपासून तर अर्ज चालू झालेला आहे. तर जेवढ्या लवकर होईल तुम्ही तेवढ्या लवकर तुम्ही हा फॉर्म भरा, कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख यामध्ये दिलेली नाही मित्रांनो. तर ज्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी ईमेल ID दिली मित्रांनो. या ईमेल ID वरती तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आणि ज्यांना ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा तुम्हाला पत्ता दिलेला आहे. तर 125 पहिला मजला वडाळा उद्योग भवन, नायगाव क्रॉस रोड वडाळा, मुंबई 400031. अशा प्रकारे तुम्ही या ॲड्रेसवरती तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला काय अडचण वगैरे आल्यास तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे मित्रांनो. बस चालक आणि बस वाहकसाठी या ठिकाणी 2 कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फोन करून तुम्ही तुमचा जे काही प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा PDF जाहिरात, या ठिकाणी PDF जर दिले मित्रांनो तर तुम्हाला PDF जाहिरात ही अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो. तर PDF जाहिरातची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचा, मगच हा फॉर्म भरा. तर कोणी लोक काय करतात PDF जाहिरात वाचत नाही तर डायरेक्ट फॉर्म भरतात. डायरेक्ट फॉर्म भरल्यानंतर त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जातो. म्हणून मित्रांनो तुम्ही अगोदर PDF जाहिरात वाचा, मगच हा फॉर्म भरा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.